पती निद्रावस्थेत गेल्यानंतर पत्नीने निद्रावस्थेत जावं, तिने पहाटी उठावं, आंघोळ. आता कोण आधी उठतं न बोललेलं बरं. खेड्यापाड्यात आहे, पण शहरात हल्ली हाच ठोंब्या अगोदर उठतो. इकडचं नाही सांगत मी, नाशिककडचं सांगतो. हो, नाशिकला गेलं का पुण्याकडचं सांगायचं असतं. असं आहे ते. हा ठोंब्या तिच्या अगोदर उठतो, कारण 5 वाजता नगरपालिकेचं नळाला पाणी येतं आणि ही पसरेल असते. कशाची निद्रा काय माहिती. सकाळपासून उठ, पंचपात्री भर, पिंप भर, पाण्याची टाकी भर, सगळे हांडे भर, वरची टाकी पण भर, मर मर मर, दिवसभर पाणी भर, आणि ऑफिसला गेला का त्याला लोक म्हणतात गुड मॉर्निंग सर. काय मरायचा सर आहे हा. ही 8 वाजता उठून म्हणते अरे अरे ऐकलं का. किती किती भयानक परिस्थिती आहे. जी बाई नवऱ्याला अरे तुरे करते ती बाई पुढच्या जन्मात घुबडीन होते. असं शिव महापुराणात आहे बरं का. सॉरी, माझं नाही हे. अनुसूया ऐकताय ना. अरे ऐकलं का. काय फार आळस आला रे मला. तो मनातली मनात म्हणला तू फ्रेश कधी राहते. ऐक ना, काय मला चहा देतो का रे करून. त्याने चहा केला, छानपैकी तिला बेडवर बसली होती नेऊन दिला, आणि आमच्या सुशिक्षित लोकांनी त्या चहाला नाव दिलं बेड टी. प्याता प्याता मराया पाहिजे. काय सीते पती आनंदात असेल त्या बाईने कधी नाराज राहू नये. संसारूपी गाड्याचे 2 चाक आहेत. एक पती एक पत्नी, आणि 2 चाकांवर तो गाडा चालतो. बरोबर का चूक सांगा. पण तुमचेच नाही, अनुसूयेचे नियम सांगतो मी, अत्री ऋषींचे पण सांगणार आहे. तुम्ही काळजीच करू नका. पण मी अनुसूया अगोदर का सुरू केली हे बघा. ही अनुभूती आहे. ही अनुभूती आहे. कुत्र येणं म्हणजे कथा सफल आहे. जाऊ द्या, काहीच म्हणू नका त्याला. काय नाही करणार ते. उद्या कोणी म्हणाय नको नाशिकच्या बाबाचं कीर्तन प्रवचन कथा झाली. कुत्र सुद्धा नव्हतं, कुत्रा पण होत. असं आहे. दत्तप्रभूंची मगाशी कुत्र्यांचा विषय सांगितला. 4 वेद सफल झाली कथा तुमची. सफल झाली. आणि पारायण पण तुमचं गुरुमाऊलींच्या चरणी आजच पोहोचलं. तुम्ही उद्या चित्रगुप्ताची वही स्वामींपुढे अर्पण करणार. पोहोचली तुमची सेवा, सफल झाली. कारण का, मी काय पाठ करून नाही आलो, तासन तास सेवा करून आलोय मी. रोजचा माझा 108 माळा जप आहे. तसं मी बोलत पण नाही घरात कुणाशी. साधना पाहिजे. नुसता माझाच माईकन माझंच ऐक त्याचा फायदा नाही होत. साधनेत ना असावं. अनुसूया सीते, पती जर नाराज असेल पत्नीने आनंदी राहू नये, आणि पती आनंदी असेल पत्नीने नाराज राहू नये. तिने सतत नाकापर्यंत पदर घ्यावा. ऐकताय ना. म्हणजे ऐका, फक्त टेन्शन नका घेऊ तुम्ही. कारण स्त्रीचं सौंदर्य केस आणि नाकात असतं. स्त्रीचं सौंदर्य लांब सडक केस आणि लांब सडक नाक जर असेल, स्त्रीचं सौंदर्य खुलतं. म्हणून आपला पती सोडून दुसऱ्या परपुरुषाने ते केस आणि नाक बघू नये म्हणून ती झाकण्याची पद्धत आहे. पूर्वीच्या काळी पदर नाकाच्या खाली असायचा. आता सरकत सरकत तो कुठं गेला कळायलाच मार्गी नाही.
मुलींना मुलांचे कधीच कपडे वापरू देऊ नये. वैज्ञानिक दृष्टिकोन आहे. मी 20 वर्षापासून बोंबलतोय, आता डॉक्टर सांगायला लागले जीन्सची पॅन्ट, जीन्स सगळ्यात घातक आहे तरुण तरुणींसाठी. नाही तर त्या राजीवजी दीक्षितचा कार्यक्रम केला लोकांनी. हो, आम्हाला जाहीरपणे हे बोलता येत नाही. ही पाश्चात्य संस्कृती आहे, तिकडं थंडी जास्त आहे म्हणून ते कपडे तिकडं सूट आहे. जननेंद्रिय जे असतं त्याचं टेम्परेचर हे मेंटेन राहण्यासाठी हिंदुस्थानातले जे सुती कपडे ते वापरण्याची प्रथा आहे. या कपड्यांमुळं काय होतं, एक तर पुरुषांमध्ये किंवा महिलांमध्ये संततीत अडथळे येण्याची परिणामकारकता वाढते आहे. म्हणून आपली जी रेहन सेहन आहे, आता व्यक्ती स्वातंत्र्य आहे, कुणी काय वापरावं याविषयी न बोललेलं बरं. परंतु अंगभर कपडे अंगावरती असावे. बापाने मुलीला आयफोन घेऊन दिला, ती दुकानात गेली, कवर बसवलं, स्क्रीन गार्ड बसवलं आणि संध्याकाळी फोटो काढायला बापाने तो फोन घेतला. बेटा हा फोन कोणता आहे? पप्पा सकाळचाच आहे. अगं पण सकाळपेक्षा छान दिसतोय. ती म्हणली छान कसा नाही दिसणार पप्पा, मी कवर बसवलं, स्क्रीन गार्ड बसवलं. म्हणले बेटा अगोदर चांगला नव्हता का? म्हणे चांगला होता, पण स्क्रीन गार्ड आणि कवर बसवल्यामुळं तो अजून चांगला दिसायला लागला. बापाच्या डोळ्यात खळकन पाणी आलं. म्हणे बेटा स्क्रीन गार्ड का बसवलं? म्हणे असा पडून फुटणार नाही. कवर का बसवलं? पाठीकडून फुटणार नाही. बाप म्हणला बेटा हा जर फुटला तुटला तर मी तुला पुन्हा नवीन विकत घेऊन देईल, माझी परिस्थिती चांगली आहे. पण ऐक माझ्या बाळा, या मोबाईल पेक्षा तुझं शरीर अमूल्य आहे, म्हणून ह्या मोबाईल पेक्षा तुझं शरीर बारकाईने जप. कॉलेजला जाताना अंगभर कपडे घालत जा. हे आई बापांना शिकवणं गरजेचं आहे. आज काळाची गरज आहे. आणि आम्ही कुठं चाललोय? पाश्चात्य संस्कृतीच्या नादाला लागून. आज अनाचार, अत्याचार, बलात्काराच्या यादीला ख्रिश्चन महिलांची नावं नाहीये, मुस्लिम महिलांची नावं नाहीये, सगळी नावं माझ्या हिंदू माता भगिनींची. का? मुस्लिम स्त्री रस्त्याने चालली, नख सुद्धा दिसू देत नाही, बुरख्यामध्ये असतात त्या. ख्रिश्चनांच्या बाया पहा, त्यांचा पेहराव पहा. चुकत असेल तर माफ करा मला. मी अनुसूयेचं, सीतेचं चरित्र सांगतोय. काय परंपरा आहे. अहिल्या, द्रौपदी, सीता, मंदोदरी तथा तारा, पंचकनाम स्मरेन नित्यम महापातक नाशनम. अनुसूया कुठे येत आहे आणि राम आणि अत्री ऋषी बाहेर बोलतायत. रामाला अत्री ऋषी मार्गदर्शन आणि सीतेला अनुसूया मार्गदर्शन करते. सीते, पतीने जर हाक मारली, ऐका गुरुचरित्र वाचतो आपण, पतीने हाक जर मारली, त्या बाईने 1000 काम हातातले टाकून त्या क्षणाला पतीच्या दिशेने जावं, म्हणावं नाथ काय आज्ञा आहे. लक्षात ठेवा, तिथं दत्तप्रभूंचं वास्तव्य आहे, तिथं अत्री ऋषीची कृपा आहे, तिथं अनुसूयेची कृपा आहे. जी बाई नवऱ्याला फिरून फिरून बोलते, नवऱ्याचा एकच शब्द हिचे 1000 शब्द, त्या बाईला पुढचा जन्म डुकरीनेचा मिळतो. शिव महापुराण. तुम्ही म्हणाल काय बाबा सगळं आमचंच सांगताय. पतीची या मता अनुसरोणी पतिव्रता. दत्तप्रभू कुठं जन्माला येतं तिथं कळलं पाहिजे ना. लक्षात घ्या. एका बाईने बाभूळ लावली. काय लावली? बाभूळ माहिती का तुम्हाला? बाभळीचे 2 प्रकार आहे, एक येडी आणि एक शहाणी. इकडं आहे का नाही माहित नाही, आमच्याकडे आहे. येडी असते ना
तिला फक्त शेंगाच येतात आणि शहाणीला शेंगा पण येतात आणि काटे पण येतात. हिने शहाणी बाभूळ लावली. 4 वर्षाने तिथं छानपैकी सारवलं, चटया अंथरल्या आणि सगळ्या गल्लीतल्या गावातल्या बाया बोलावल्या, स्त्रिया बोलवल्या आणि त्यांना अर्धा तास बसून ठेवलं. त्यांच्या पुढं मठ्ठ बसली गप्प. म्हणजे का हो मावशी, हळदी कुंकू आहे का? म्हणे नाही. मग आम्हाला सगळ्यांना कशाला बोलवलं? त्या बाभळीवालीने सांगितलं, अगं मी 3 वर्षापूर्वी हे झाड लावलंय, आता याला आंबे येणार आहेत. कशाला? बाभळीच्या झाडाला. हिच्या बापाच्याने तरी शक्य आहे का? कबीरजी म्हणतात, बीज बोए बबूल का तो आम कहा से पाय. बाभळीचं झाड लावलं तर त्याला काटेच येतील, आंबे येतील काय? शुद्ध बीजा पोटी फळे. अहो, छत्रपती समजून घ्यायचे असतील ना, पहिली जिजाऊ माता समजून घ्या. माझे विश्वमाऊली ज्ञानेश्वर महाराज समजून घ्यायचे असतील ना, आपला विठ्ठलपंत नावाचा पती सोडून गेला, त्या रुक्मिणीने इथंच अश्वत्थ पिंपळाच्या झाडाला 1000 प्रदक्षिणा घातल्या. हो, ती रुक्मिणी माता पहिली समजून घ्या, माऊली तुम्हाला समजेल. मारुती कळून घ्यायचा ना, अंजनी माता समजून घ्या. गणपती समजून घ्यायचा, माता पार्वतीला समजून घ्या. येतंय का लक्षात? म्हणून आज दत्त प्रभू समजून घ्यायचे आहेत, अनुसूया समजून घ्या. बीज शुद्ध आहे, उपासना आहे, साधना आहे. पतीपासून एक क्षण सुद्धा ती विलग नाहीये, अशी उभी आहे पतीच्या सेवेत. कारण तिचा पती सुद्धा गुणवान आहे. नाही तर तुम्ही म्हणाल सगळं सांगतात, संध्याकाळी हे तर लेजिम खेळत येता, मग आम्ही काही त्यांची सेवा करायची काय? मी म्हणतो, अनुसूयेसारखं पत्नीने राहावं, यासाठी नवऱ्याने सुद्धा आत्रीसारखं वागावं. हा, नाही तर प्रत्येक नवऱ्याला वाटतं माझी बायको माझ्या सोबत गाडीवर असताना त्या बायकोने फक्त माझ्याकडंच पाहावं आणि याने गाडी चालवित असताना अख्खं जग निहाळावं. जमेल काय? नाही. मी मगाशीच बोललो, दोन्हीही चाक समान असायला पाहिजे, तर तो गाडा चालणार आहे. मी माझ्या मित्राकडे गेलो. तो सकाळी सकाळी कोटाचे बटन लावित होता. कोट होता ना त्याचे बटन लावित होता. मला इतका आनंद झाला. मी म्हटलो, अरे धन्य रे बाबा, तू स्वतःचं काम स्वतःच करतो, कोटाला बटन लावतो. तो म्हणला, नाही हो, हा कोट तिचा आहे. आता कोण कोणाचे काम करतो याबद्दल न बोललेलं बरं. बरेचसे नवरे मी असे पाहिले, बिचाऱ्याला फक्त रविवारचीच सुट्टी असते, पण ती म्हणते अजिबात जायचं नाही, तांदूळ निवडून घ्या, आणि ही सगळ्या मालिका पाहत बसते. बरं, मालिका पाहताना पूर्वीच्या काळी त्या मालिकांमध्ये गुंड असायचे, पिक्चर मध्ये गुंड असायचे. आता मालिका आणि पिक्चर मध्ये गुंड नाही, गुंडिनी झाल्यात. घर कसं फोडायचं, नवऱ्याला विलग कसं करायचं, आई बापापासून पतीला कसं बाजूला करायचं, हे सगळं चालू आहे. राहू द्या, नका करू. सवसांजेच्या वेळेला घरामध्ये तुम्ही दिवा लावा, तुमचं बघून तुमची मुलं सुद्धा दिवा लावतील. आता महाराष्ट्रामध्ये सुरू झालं, 7 वाजेला सगळ्यांच्या घरी दिवा लावायचा. किती वाजेला?